आणि यानंतरची बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसंदर्भातली। जितेंद्र सिंग यांच्या विधानावर राज ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत। आयआयटी संदर्भातील वक्तव्यानं वादाला तोंड फुटलेलं आहे। त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं आणि याच वक्तव्याचा निषेध मनसेकडून करण्यात येतोय। मुंबईचं नाव बॉम्बे करून तिला बळकावण्याचा प्रयत्न केला जातोय। मराठी माणसा जागा हो असं ट्विट सुद्धा राज ठाकरेंनी केलेलं आहे। त्यामुळे जितेंद्र सिंग यांनी काल हे वक्तव्य केलं। त्यांच्या या वक्तव्यावर राज ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। मुंबई बळकावण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे। या संदर्भातले ट्विट सुद्धा त्यांनी केलंय। मराठी माणसा जागा हो या संदर्भातला आशय सुद्धा त्यांनी आपल्या ट्विटमधून लिहिलेला आहे। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नेमकं ट्विट काय केलंय पाहूया। राज ठाकरे असं म्हणतात, आयआयटीच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं, मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं जितेंद्र सिंग म्हणाले। जितेंद्र सिंग यांचं हे विधान सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे। त्यांचा मुंबईशी काही एक संबंध नाहीये, ना महाराष्ट्राशी ना गुजरातशी। ते येतात जम्मूमधून। मुंबई नको बॉम्बेच हवं, यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे। आधी मुंबई आणि मग MMR परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। तेव्हा मराठी माणसा जागा हो अशा शब्दात राज ठाकरेंनी मराठी माणसाला आवाहन केलंय। दरम्यान आयआयटीच्या नावातील बॉम्बे नाव तसंच ठेवा। केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं। मंत्री जितेंद्र सिंग बॉम्बे नावावर समाधानी आहेत असं सुद्धा आता त्यांच्या वक्तव्यातून दिसून येतंय। केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी हे वक्तव्य केलं। आयआयटी बॉम्बे हे नाव तसंच ठेवा, या नावावरती ते समाधानी आहेत आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलंय। नेमकं काय झालं होतं ते आपण पाहतोय। सोमवारी आयआयटी मुंबईच्या PC सक्सेना सभागृहामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमामध्ये केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग हजर होते। भाषणामध्ये सिंग यांचं आयआयटीच्या नावाबाबत त्यांनी विधान केलं। आयआयटी बॉम्बेचे नाव मुंबई केलं नाही याचा आनंद आहे असं ते म्हणाले। आयआयटी मद्रासबद्दलही याच भावना आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलं।